लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता सत्याचा उलगडा होता क्षणी अद्वैत राहुलला धक्के मारून घराच्या बाहेर हकलणार असतो आणि त्याचबरोबर कलासोबत खरेंच्या घरी जाऊन सर्वांची हात जोडून माफी मागणार असतो. तर तिकडे राहुल आणि रोहिणी पुढचं मोठं कांड करण्याच्या तयारीला सुरुवात करणार असतात. तर याच घडलेल्या घटनेने कला आणि अद्वैतच्या नात्याला एक वेगळंच वळण लागणार असतं. तर आता चांदेकरांचा बुडणारा बिझनेस आणि जाणारी इज्जत ही स्वतः कला ढाल बनून वाचवणार असते. तर आता राहुल आणि रोहिणी काय कारस्थान करणार व कला अद्वैतच्या साथीने चांदेकरांचा बुडणारा बिझनेस कसा वाचवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत कला तिचे सामान घेऊन खरेंच्या घरी रागाने चाललेली असते. इतक्यात आबा तिला विचारतात, कला तू इथून निघून का चालली आहेस? त्यावर कला म्हणते, आबा मी अद्वैतला म्हणलं होतं मी स्वतःला निर्दोष सिद्ध करीन. तर मग मी ते सिद्ध केलं. माझं इथं राहण्याचं काही कारणच नाहीये. अद्वैत म्हणतो, आणि मी काय म्हणलं होतं? जर तू तुला निर्दोष सिद्ध नाही करू शकलीस तर ह्या घरातून निघून जायचं. परंतु तू आता सत्य काय ते उघडकीस आणलंय ना, मग आता का जात आहेस? त्यावर कला म्हणते, मिस्टर अद्वैत चांदेकर, तुला आता तरी समजलं असेल ना की आमच्या घरातील कुणीच तुम्हाला धोका दिलेला नाही. आतापर्यंत तू आमच्यावर घाणेरडे आरोप करून आमच्या कुटुंबाची खूप बदनामी केलीस, आमच्या कुटुंबाला त्रास दिलास. परंतु आता बस झालं. तर तिथे अद्वैत मुग गिळून शांत बसलेला असतो. ते पाहून कला आबांना म्हणते, आजोबा तुमच्या नातवाला असं वाटत आहे की अजूनही मी या घराची सून होण्यालायक नाही. तेव्हा अद्वैत चिडूनच कलाला म्हणतो की हो, तू या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये. परंतु तरीसुद्धा त्यावेळी मी तुझ्यासोबत लग्न केलंच ना, आणि हे सर्व काही मी आबांच्या सांगण्यावरून केलं होतं आणि चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी केलं होतं. आतापर्यंत जे घडलं आहे, जे समज गैरसमज असतील, परंतु तू आता माझी पत्नी, चांदेकरांची सून आणि माझी जबाबदारी आहेस. त्यावर कला चिडते आणि अद्वैतला म्हणते, मी आता स्वतः या जबाबदारीतून तुझी सुटका करत आहे ना, मग प्रॉब्लेम काय आहे? त्यावर अद्वैत बोलतो की अद्वैत चांदेकर कधीच जबाबदारी सोडून पळाला नाही. तर आता कला चिडूनच तेथून निघून जाऊ लागते. तेव्हा अद्वैत कलाचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर कला चिडते आणि म्हणते, तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे ते मला एकदाच सांग. तेव्हा अद्वैत म्हणतो, प्रॉब्लेम तुझा किंवा माझा नाही तर आपल्या कुटुंबाचा आहे. जर तू आता इथून निघून जाऊन माहेरात राहिलीस तर लोक तुझ्या आई-वडिलांसोबतच माझ्या परिवाराला सुद्धा नाव ठेवतील, टोमणे मारायला सुरुवात करतील. तर त्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो, एवढंच नाही तर मीडियावाले सुद्धा प्रश्न विचारून हैराण करतील, त्यांना काय उत्तर देणार आहे मी? त्यावर कला परत चिडते आणि अद्वैतला म्हणते की तू अजूनही हाच विचार करतोय की मी या घरची सून बनण्याच्या लायकीची नाही. मग मी का राहायचं इथे? मला ते काहीच माहीत नाही. मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाणार आहे. आणि राहिला सवाल मीडियावाल्यांचा, ते तुझ्या परिवाराला काय बोलतील ते तू बघून घे. माझं आयुष्य आणि माझं परिवार वाचवण्यासाठी मी स्वतःची ढाल बनून उभी राहू शकते. असं म्हणून कला जात असताना अद्वैत तिच्या हातून बॅग ओढून घेतो व मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, हा माझा हुकूम आहे असं समज म्हणतो. त्यावर इतके वेळ शांत असलेले आबा कलाची समजूत काढतात. तर कलाला आता संगीता आणि दिनकरची आठवण यायला लागते. कला अद्वैतला म्हणते, मी चांदेकरांचं घर सोडून कोठेही जाणार नाही, परंतु आता या क्षणी माझी गरज माझ्या कुटुंबाला आहे. निदान आता तरी मला जाऊ दे. तेव्हा अद्वैत सुद्धा कलासोबत खरेंच्या घरी जाण्यासाठी निघतो. तर आबा खुश होऊन अद्वैतला म्हणतात, या प्रसंगात तू तुझ्या पत्नीच्या बाजूने ठाम उभा आहेस, हे पाहून खूप बरं वाटलं. तर कला आणि अद्वैत जात असताना कला अद्वैतवरती जाम भडकलेली असते. ती म्हणते, किती छान नाटक करतोस ना तू, आजोबांसमोर तर एक चांगला मुलगा बनून राहतोस, परंतु तुझा खरा चेहरा तर मलाच माहिती आहे. कला बोलतच सुटलेली असते. त्यामुळे अद्वैत भडकतो आणि तिला म्हणतो की आता तुझ्या घरी जाईपर्यंत तू प्रवचनच ऐकायचं आहे का? थोडा वेळ तू शांत बसू शकत नाहीस का? त्यावर कला म्हणते की तू काय मला स्वतःचा दुश्मन समजतो का?
तर उत्तर देत अद्वैत म्हणतो की माझा स्वतःचा भाऊच माझा दुश्मन निघाला, मग कशावरून तू माझी दुश्मन असू शकत नाही. परंतु हे सर्व समजले ते चांगलेच झालं. निदान माझ्या चांगल्या वाईटाचा विचार करणाऱ्या लोकांचे चेहरे तरी माझ्या लक्षात राहतील. तर इकडे खरेंच्या घरी आता नैनाच्या लग्नाची तयारी सुरू असते. परंतु नैना स्वतः हात जोडून या लग्नाला नकार देते आणि त्या लोकांना घरातून माघारी पाठवते. इतक्यातच तिथे कला आणि अद्वैत आलेले असतात. तर शेजारचे लोक नैना आणि तिच्या आई वडिलांना टोमणे मारायला सुरुवात करतात. तेथील एक काकू नैनाला म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी देवाने कोणालाच देऊ नये. आता दुसऱ्यांदा सुद्धा तू स्वतः लग्न मोडलंस. तुझ्या ठिकाणी जर मी असते ना, एकदा निघून गेलेलं परत आईवडिलांना तोंड सुद्धा दाखवलं नसतं. तेव्हा नैना रडत असते व संगीता दिनकर कोलमडून गेलेली असतात. तर चिडलेली संगीता नैनावरती डाफरते आणि तिला म्हणायला लागते, आता तरी तुझ्या जीवाला शांती मिळाली नसेल ना, परत एकदा तू आमचा विश्वासघात केलास नैने. तेव्हा नैना म्हणते की मी कोणतीही चूक करत नाही मम्मे. माझा जीव आतल्या आत किती तुटतोय हे माझं मलाच माहिती आहे. आज मी खरं कारण तुमच्या समोर सांगणार आहे. तेव्हा संगीता आणि दिनकरला मोठा धक्काच बसतो. संगीता म्हणते, खरं कारण? नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा हा सर्व तमाशा पाहत असणारे अद्वैत कला म्हणतात की आम्ही सांगतो. तेव्हा सर्वजण धक्क्याने त्यांच्याकडे पाहायला लागतात. अद्वैत म्हणतो की नैना आज आमच्या घरी आली होती राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी. त्यावर दिनकर म्हणतो की नक्कीच जावई बापूच झालं तरी काय आहे. तर कला सांगते की लग्नाच्या दिवशी नैनाताई ज्या मुलासोबत पळून गेली होती तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैतचा छोटा भाऊ राहुल आहे. तिथेच आता संगीता चिडते आणि नैनाला मारणार. इतक्यातच कला तिचा हात पकडते. तर संगीत सांगायला लागते की नैनीला मी आधीच सांगितलं होतं की राहुलचा विषय काढायचा नाही. तेव्हा अद्वैत कलाला धक्काच बसतो. कला म्हणते, आई तुला राहुलच्या बाबतीत सर्व काही माहीत होतं आणि तरीसुद्धा तू ते आमच्यापासून लपवून ठेवलंस. तर संगीता रडतच सांगायला लागते की मी ही गोष्ट लपवली कारण मला वाटत होतं की नैनामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद व्हायला नको. त्यावर अद्वैत म्हणायला लागतो, सत्य लपवून कोणतंही नातं जोडता किंवा तोडता येऊ शकत नाही. मुळात तुम्ही आमच्यासोबत नातं जोडून मोठी चूक केली आहे. परंतु लग्नाच्या दिवशी जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नव्हती. त्यानंतर तो सांगायला लागतो की आमच्या परिवाराचा तुमच्याबाबत खूप मोठा गैरसमज झाला होता. आम्हाला आतापर्यंत असंच वाटत होतं की हा सर्व तुम्ही रचलेला खेळ आहे. परंतु आम्हाला सर्व काही सत्य समजलं आहे. खरं तर हे सर्व काही घडलं ते म्हणजे माझ्या छोट्या भावामुळे. त्यासाठी अद्वैत आता चक्क सर्वांसमोर हात जोडून माफी मागायला लागतो. तर चकित होऊन कला अद्वैतकडे पाहतच राहते. तर अद्वैत पुढे म्हणतो की माझ्या भावाच्या नालायकपणामुळे तुमची खूप बदनामी झाली. आमच्या घरातील सर्वांनीच तुमच्या परिवाराचा आणि तुमच्या मुलींचा पदोपदी अपमानच केला. मला माहिती आहे की आमची खूप मोठी चूक झाली. झालंच तर मला आणि माझ्या कुटुंबाला माफ करा. असं म्हणत अद्वैत परत एकदा हात जोडून खऱ्या कुटुंबियांची माफी मागत असतो. तर इकडे राहुल अद्वैतवरती भयानक चिडलेला असतो. अद्वैतने सर्वांसमोर त्याची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तर राहुल स्वतःशीच म्हणतो, याचा बदला मी तुझ्याकडून घेणारच अद्वैत. इतक्यातच तिथे रोहिणी आलेली असते. रोहिणी डायरेक्ट राहुलला चापटा मारायला लागते. राहुल म्हणतो की निदान मॉम तू तरी मला मारू नको. त्यावर रोहिणी म्हणते, मग काय आता तुझी आरती करू का? मी अख्खं जग पाहिलं आहे, परंतु तुझ्यासारखा नालायक मुलगा मी कधीच पाहिला नाही. अख्ख्या जगात काय तू नैनाच मिळाली होती का? त्यावर राहुल म्हणतो की तिच्यात असं आहेच काय की मी तिच्यावर प्रेम करावं. खरं तर अद्वैतला ती खूप आवडली होती आणि आजपर्यंत अद्वैतला आवडणारी प्रत्येक गोष्ट मी त्याच्याकडून हिसकावून घेतली आहे. त्यावर रोहिणी म्हणते, आज तुझ्या एका मूर्खपणामुळे सर्व काही गमावलं आहेस तू. तुझ्यासाठी मी खूप सारे प्लॅनिंग्स केले होते, परंतु तू ते धुळीला मिळवलेस. त्यावर राहुल म्हणतो की माझं सर्व काही प्लॅनिंग सक्सेस होतच होतं, परंतु ती कला मध्ये आली. परंतु मॉम, सर्वांसमोर तू सुद्धा माझी बाजू घेतली नाहीस, उलट त्या अद्वैतची साथ दिलीस. त्यावर रोहिणी म्हणते की अद्वैत खरंच खूप चांगला मुलगा आहे. तू असा तरीका शोध की अद्वैतच्या मनात आणि चांदेकरांच्या मनात तुझी चांगली इमेज तयार झाली पाहिजे. आणि आता तुझ्यापुढे मी हात जोडते, असं कोणतंही पाऊल उचलू नकोस.
की आपल्या मार्गात अजून अडथळे निर्माण होतील. तर इकडे आता खऱ्यांच्या घरी दिनकर कलाला म्हणत असतो, आज जे काही घडलं आहे ते करताना तुझा विश्वास जराही डगमगला नाही का कला? म्हणजे राहुलचं सत्य सर्वांसमोर आणताना भीती वाटली नाही का? त्यावर कला म्हणते की माहिती नाही बाबा, परंतु अद्वैत सोबत असल्यामुळे मला जराही भीती वाटली नाही. माझं तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. खरा कारस्थानी अद्वैतच्या घरातील माणूस असून सुद्धा त्याने सत्याची साथ दिली, माझ्यावरती विश्वास ठेवला. आतापर्यंत अद्वैतच्या बाबतीत माझ्या मनात गैरसमजच होते. तो इतका चांगला माणूस असेल असं मला वाटलंच नव्हतं. त्यावर दिनकर म्हणतो, आता आता तुझ्या त्या घराची परिस्थिती मी समजून घेऊ शकतो. जावईबापूंना तर त्यांच्या भावानेच खूप मोठा धोका दिला आणि आता जावईबापू जरी वरून एका पाषाणाप्रमाणे वागत असतील, परंतु त्यांच्या मनाला किती यातना होत आहेत हे आपणच समजू शकतो. त्यांचं दुःख तुला समजून घ्यावं लागेल. त्यावर कला म्हणते, माहिती आहे बाबा, आज अद्वैत ही परिस्थिती कशी हाताळतोय हे मी पाहिलं आहे. तो एका नारळाप्रमाणेच आहे, वरून कठीण, परंतु त्याचं मन त्या नारळाच्या पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ आहे. तर आता चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी कला ढाल बनून उभी असते आणि अद्वैतचा बुडणारा बिझनेस कलाच वाचवणार असते. परंतु तो कसा हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.